सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ट्रेंडिंग ब्लाउजची डिझाईन शेअर करणार आहे। बऱ्याचदा आपल्याला त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो, डिझाईन कशी बनवावी, कॅनव्हास पेपर यूज करायचा की नाही, पॅच असेल तर तो कसा बनवायचा, कसं जॉईन करायचं, हे बरेचसे प्रश्न पडलेले असतात आणि साडी खूप छान असते आणि डिझाईन वेगळी युनिक बनवायची आहे। तर आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउजची डिझाईन शेअर करणार आहे। तर बघा ही जी काही डिझाईन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन सहज बनवता येईल। एवढंच नाही तर ह्या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला इतकं सुंदर लुक येईल, कारण की बऱ्याचदा साडीचं लुक हे आपल्या ब्लाउजवर डिपेंड असतं, ब्लाउज कुठल्या पॅटर्नचा आहे, डिझाईन कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टी। सो त्यासाठी मग तुम्हाला नक्कीच म्हणजे फायदा होईल की ही डिझाईनमुळे तुम्हाला ब्लाउज कसा असावा किंवा साडीला लुक येण्यासाठी तुम्ही डिझाईन कशी बनवू शकता, तर याची नक्कीच आयडिया येईल आणि ही आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा देऊ शकता, म्हणजे नक्कीच तुमचे कस्टमर सुद्धा खुश होतील आणि कस्टमर तुमचे फिक्स होतील, ते अजून वाढतील सुद्धा। ठीक आहे, चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पुन्हा नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून डिझाईन कशी बनवावी सोप्यात सोप्या पद्धतीने तर हे तुमच्या सहजच लक्षात येईल। ठीक आहे, तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की ब्लाऊजचा जो काही बॅकनेक आहे तर तो मी इथे कटिंग करून घेतलेला आहे। तर अस्तर आणि ब्लाऊजचा बॅकनेक असं दोन्हींची मी कटिंग केलेली आहे। त्याचबरोबर बघा साडीचा सुद्धा पाव मीटर कपडा इथे कट करून घेतलेला आहे, म्हणजे बघा एवढा जो आहे ना तेवढा सरळ पट्टी मी साडीची कट केलेली आहे, म्हणजे तो झाला पाव मीटर। ठीक आहे, तर बघा सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या ब्लाऊजचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी तुमच्या ब्लाऊजची कटिंग कशी करायची तर ते सहजच लक्षात येईल। तर बघा सगळ्यात आधी आता हा जो काही ब्लाऊज आहे तर त्या ब्लाऊजची इथे उंची आपण घेतलेली आहे, म्हणजे टोटल जी काही उंची आहे त्यात 1 इंच आपण मार्जिन ॲड करतो। तर उंची होती 12, 1 इंच मार्जिन, तर असं आपण टोटल 13 इंचाला इथे मार्किंग करून घेतली। त्याचबरोबर इथून टाकलेला आहे 5.5 शोल्डर, तर 2.5 इंच गळा रुंदी आहे। ठीक आहे, आणि मुंडासुद्धा 5.5च घेतला, त्याचबरोबर 1.5ला मार्किंग करून बॅक साईडचा मुंड्याचा आकारसुद्धा दिलेला आहे आणि इथून छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच मार्जिन असं टोटल 9ला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे। तर बघा आता जी काही गळ्याची मार्किंग आहे तर ती आता आपण अस्तरवर करणार आहोत, त्यामुळे मग आपण जो काही ब्लाऊजचा पार्ट आहे तर तो सध्या साईडला ठेवून घेऊयात आणि गळ्याची मार्किंग मग आता अस्तरवर करून घेऊयात। तर बघा 2.5 इंच गळा रुंदीची ऑलरेडी मार्किंग केली, त्यानंतर जेवढा गळा असेल त्यामध्ये तुम्ही अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं। तर 9 गळा होता, अर्धा इंच मार्जिन असं टोटल मग 9.5ला मार्किंग करून बघा हा बॉक्स मी ड्रॉ करून घेतलेला आहे। 1ला क्रॉसमध्ये मार्किंग करून गोल गळ्याचा आकारसुद्धा दिलेला आहे। तुम्हाला जर इथे डीप घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकतात, पण एवढाच सफिशियंट आहे आणि तो मी गोल गळा इथे सिम्पलचा कटिंग करून घेतलेला आहे। तर बघा मग आता आपण अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा सगळ्यात आधी एकमेकाला जोडून घेणार आहोत। तर त्यासाठी सगळ्यात आधी बघा ब्लाऊजचा जो काही पार्ट आहे तर तो सरळ ठेवायचा आणि त्यानंतर त्यावर कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवलेला आहे। सेंटरला एक पिन लावली, त्याचबरोबर दोन्ही साईडला सुद्धा एक अशी पिन लावून घ्यायची, म्हणजे गळा वगैरे जास्त स्प्रेड होत नाही। आणि सगळ्यात आधी बघा साधारणतः पाव इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला गळ्याच्या साईडला इथे टिप मारून घ्यायचं आहे। तर बघा सिंपल असा गोल गळा आहे, त्यामुळे मी इथे कॅनव्हास पेपर यूज केलेला नाही आहे। तुम्हाला पण गोल गळ्याला कॅनव्हास पेपर यूज करण्याची लगेच काही गरजही नाही आहे। मग ह्या पद्धतीने एकसारखी फक्त टीप मारायची आहे, म्हणजे फिनिशिंग वगैरे व्यवस्थित येईल। आणि गळ्याच्या साईडला टीप मारून झाल्यानंतर लगेचच आता आपण बघा इथे कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारून घेऊयात। तर यामुळे काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपल्या सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं आणि आपल्याला इथे कमरपट्टी लावण्याची गरजसुद्धा पडत नाही। आणि कमरेच्या खालचा एक्स्ट्राचा ब्लाऊजचा कपडा कटिंग केला, त्याचबरोबर आपण इथे गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही एक्स्ट्राचा कपडा होता तर तो सुद्धा कटिंग करून घेतलेला आहे। आणि या गळ्याला आता आपल्याला छोटे छोटे कट्स मारायचे, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पार्ट सरळ करू त्यावेळेस तो व्यवस्थित फोल्ड होईल आणि गळ्याचा आकारसुद्धा नीट येईल। तर ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्ही सुद्धा नक्की फॉलो करा। आणि बघा ह्या पद्धतीने मग मी हा पार्ट इथे सरळ करून घेतलेला आहे। तर बघा गळ्याच्या साईडला आणि कमरेच्या साईडला तर तो व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला दाबटीप देणं सोपं जाईल। आणि सगळ्यात आधी बघा आता इथे गळ्याच्या साईडला आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे। तर दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग वगैरे बिघडणार नाही। हे खूप इम्पॉर्टंट आहे, तर हे लक्षात राहू द्या।
आणि मग मी ज्या पद्धतीने थोडं थोडं पकडलेलं आहे सेम त्याच पद्धतीने थोडं थोडं पकडत इथे गळ्याच्या साईडला आपण दाबटीप देऊन घेतलेली आहे. आणि त्यानंतर बघा मग आता आपण कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेऊयात. तर तिथे सुद्धा दाबटीप देताना आतला जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची काळजी घेतच आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. म्हणजे मग व्यवस्थित फिनिशिंग वगैरे प्रॉपर येते. आणि इथे बघू शकतात की गळ्याच्या साईडची सुद्धा आपली दाबटीप एकदम छान परफेक्ट आलेली आहे. त्याचबरोबर बघा कमरेच्या साईडची सुद्धा जी काही दाबटीपची फिनिशिंग आहे ती व्यवस्थित आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आता आपल्याला अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा ह्या पद्धतीने कडेकडेने जोडून घ्यायचा आहे. तर बघा हे जोडताना तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे. कारण की फक्त हे जोडून घ्यायचं आहे आणि आपल्याला जो काही एक्स्ट्राचा ब्लाऊज पीसचा कपडा आहे तर तो इथे कटिंग करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आपण कटिंग करताना अस्तरची परफेक्ट कटिंग करतो पण ब्लाऊज पीसचा आपण कपडा एक्स्ट्रा कट करतो कारण की ते आपल्याला शिवताना सोपं जावं त्यासाठी. म्हणूनच हे फक्त कडेकडेने जोडून एक्स्ट्राचं कट करून आपला परफेक्ट मापाचा पार्ट रेडी करायचा असतो डिझाईन बनवण्याच्या आधी. तर हे लक्षात राहू द्या. तर ह्या पद्धतीने बघा मग परफेक्ट मापाचा पार्ट इथे आपण तयार करून घेतला. त्यानंतर आता सगळ्यात आधी बघा इथे टक्स टाकून घेऊयात. तर सेंटरपासून 4.5 आणि उभं 4चा टक्सची मी इथे मार्किंग केली. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा टक्सची सुद्धा मार्किंग करून घेतली आणि बरोबर त्यावर ह्या पद्धतीने फोल्ड करून तिरका टक्स इथे टाकून घ्यायचा आहे. बघा टक्सला नेहमी डबल टिपसुद्धा द्यायची म्हणजे तो व्यवस्थित पॅक होतं, ओपन होण्याचे चान्सेस राहत नाही. हे मी पुन्हा पुन्हा सांगते कारण बऱ्याचदा काय होतं की ब्लाऊजला जर टक्सला डबल टिप नसेल, खाली व्यवस्थित लॉक केलेलं नसेल तर मग काय होतं ब्लाऊज एकदम म्हणजे लवकर खराब होतं, तिथून शिलाई लगेच उसवण्याचे चान्सेस असतात. सो तसं होऊ नये त्यासाठी मग मी जिथे जिथे सांगते की डबल टेप द्यायची आहे तर तिथे शक्यतो देत चला. तर बघा मग आपला हा पार्ट इथे रेडी झालेला आहे. त्यानंतर काय करायचं बघा साडीचा जो काही कपडा घेतला होता तर त्याचा 2.5x2 किंवा 2x2 अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून बघा हे त्रिकोण रेडी करून घ्यायचे आहे. हे बघा एक फोल्ड आणि दुसरं फोल्ड म्हणजे एकसारखे सुद्धा त्रिकोण रेडी होतात. आणि मग अशी टीप मारल्यानंतर इथून बघा एक्स्ट्राचं कट करून असे सरळ तयार करून घ्यायचे. तर असे अजून बाकीचे आपण इथे रेडी करून घेऊयात. ठीक आहे. तर बघा फायनली आता आपण इथे खूप सारे त्रिकोण रेडी करून घेतलेले आहे आणि आता हे यूज करून आपण खूप छान अशी ब्लाऊजला बॅकनेकला डिझाईनसुद्धा बनवणार आहोत. तर बघा मग हे जे काही त्रिकोण आहेत तर ते ह्या पद्धतीने आपण आता गळ्याच्या कडेकडेने लावून घेऊयात. तर बरोबर एकसारखं डिस्टन्स ठेवायचं आहे आणि बाहेरसुद्धा ते व्यवस्थित एकसारखेच काढायचे, पुढे मागे कमी जास्त असं करू नका नाहीतर मग पुन्हा आपली डिझाईनची फिनिशिंग वगैरे बिघडेल. सो काळजीपूर्वकच थोडंसं बघा बरोबर ह्या पद्धतीने मी जसं करते तुम्हीसुद्धा सेम त्याच पद्धतीने इथे त्रिकोण लावून घ्यायचे आहे. तर बघा तुमच्या लक्षात आलंच असेल की बघा साडीचा जो काही कपडा आपण कट केला होता तर त्यापासून इथे आपण हे त्रिकोण रेडी करून घेतलेले आहेत. तर तुम्हीसुद्धा साडीचा छानसा कपडा यूज करून इथे मस्त त्रिकोण तयार करून ब्लाऊजला छान अशी डिझाईन नक्कीच करू शकतात. तर फक्त 1/2 मीटर कपडा आपण इथे कट केलेला आहे आणि 1/2 मीटर म्हणजे किती तर हे मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलेलं आहे. तर म्हणून मग व्यवस्थित 1/2 मीटर कमीच करायचं आहे, त्यामुळे काही जास्त फरक पडत नाही साडीला आणि आपल्या ब्लाऊजला तर अजूनच छान असं लूकसुद्धा येईल. सो तुम्ही ह्या पद्धतीने मग त्रिकोण करून गळ्याला मस्त सगळ्या साईडने लावू शकतात. नक्कीच डिझाईनला ब्लाऊजला खूप सुंदर असं लूकसुद्धा येईल. तर बघा आता इथे हे त्रिकोण आपण लावून घेतलेले आहे आणि ॲक्च्युली एक त्रिकोण आपल्याला कमी पडलेला आहे. तर बघा आता काय करायचं असं एखादा जर कमी पडला तर मग जो कपडा उरलेला आहे त्यातून मी परत 2x2चं बघा इथे कटिंग करून घेते व्यवस्थित चौकोनी. ठीक आहे. आणि ह्या पद्धतीने फोल्ड करून मग आता डायरेक्टच टीप मारून घेते आणि नंतर मग एक्स्ट्राचं कट करून घेईल. हे बघा व्यवस्थित फक्त एकसारखं लावायचं आहे बाकी काही नाही. आणि त्यानंतर बघा इथे एक्स्ट्राचं कट करून घेतलं तर बघा सगळे एकदम परफेक्ट असे एकसारखे लागले गेलेले आहे, त्यामुळे लूकसुद्धा खूपच सुंदर आलेला आहे. त्यानंतर बघा आता इथे मी गोल्डन कलरची डिझायनर लेस यूज करणार आहेत. तर ज्या कलरची लेस यूज करणं शक्यतो त्याच कलरचा दोरा यूज करायचा म्हणजे ब्लाऊज फिनिशिंग वगैरे व्यवस्थित येते, ब्लाऊज बघायला सुद्धा छान दिसतो. तर बघा ही न्यू स्टाईलची त्रिकोणी गोल्डन लेस मी इथे घेतलेली आहे आणि बघा थोडंसं एकसारखं मार्जिन गळ्याचे तिथे सोडून मग मी ती लावते. तुम्ही डायरेक्ट गळ्याला लावायची असेल एकदम चिटकून तरी तुम्ही लावू शकतात किंवा ह्या पद्धतीने थोडं मार्जिन सोडलं तरीसुद्धा काय होतं मग छान अशी बॉर्डर रेडी होती. कारण की बघा येलो कलरचे त्रिकोण लावले, थोडासा ग्रीन कलरचा कपडा येईल आणि पुन्हा ही लेस येईल तर डिझाईनसुद्धा अजून छान अशी ॲट्रॅक्टिव्ह दिसेल. त्यामुळे मग मी थोडंसं इथे मार्जिन सोडूनच लावली. सो तुम्हीसुद्धा बघा ट्राय करू शकतात. आणि तुम्हाला जर एकसारखा अंदाज नसेल तर मग
थोडीशी चॉकने मार्किंग करून घ्यायची. आणि बघा आता ह्या लेसला मी डबल टिप देते. ॲक्च्युली लेस ब्रॉड आहे, पण मी आधी बऱ्याचदा सांगितलं की लेस जाड असो किंवा बारीक असो शक्यतो डबल टिप देत चालायची, म्हणजे ती लेस तरंगत वगैरे नाही आणि लूक वगैरे छान येतं, फिनिशिंग पण चांगली प्रॉपर दिसते. ठीक आहे, तर बघा गळ्याच्या साईडने ह्या पद्धतीने लावून घेतलं. त्यानंतर बघा आता तीच लेस मी काय करते बघा इथून अशी लावून घेत आहे. ठीक आहे, तर मग मी ती मार्किंग करून घेतली आणि आता तीच मार्किंग बघा ह्या पद्धतीने फोल्ड करून दुसऱ्या साईडला पण प्रेस करून घेते आणि मग ती बघा इथे फेंट दिसते तर ती आपण इथे डार्कसुद्धा करून घेतलेली आहे. ठीक आहे, आता जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आता आपण ती लेस लावून घेऊयात. हे बघा इथून ठेवून घेतलेली आहे बरोबर आणि मग व्यवस्थित काळजीपूर्वक लावायची, कारण की दोन्ही साईडचे शेप वगैरे व्यवस्थित येणं गरजेचं आहे, नाहीतर मग ते डिझाईनला लुकच येणार नाही त्यामुळे. आणि बघा मग सेंटरपर्यंत लावल्यानंतर पुन्हा सेंटरपासून जी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच आपण व्यवस्थित ती लावून घेतलेली आहे. कुठेही ब्लाऊज पीस वगैरे गोळा होणार नाही, शक्यतो याचीसुद्धा काळजी घ्यायची. आणि ह्या लेसला मी इथे डबल टिप बघा देऊन घेतलेली आहे. ठीक आहे, तर बघा आता त्याच्याजवळ मी अजून एक लेस लावून घेते. तुम्ही सिंगलच लावली तरी चालेल किंवा खाली डायरेक्ट कमरेच्या साईडला लावली तरीसुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण मी बघा इथे समोरासमोर लावते, डिझायनर लेस आहे त्यामुळे असं समोरासमोर लावलं की बघा अजून छान असं लूक येतं आहे आणि वेगळीच डिझाईन तयार झाल्यासारखं दिसते बघा, कारण की दोन लेसच्या मध्ये ब्लाऊजचा कपडा दिसतोय त्यामुळे मग जरा लूक पण वेगळं येतं आहे. सो म्हणून म्हटलं चला वेगळी काहीतरी करूयात. त्यामुळे मग तुम्ही पण अशा पद्धतीने दोन लेस लावून छान असं तुमच्या ब्लाऊज डिझाईनला लूक आणू शकतात नक्कीच. आणि बघा मग मी इथे डबल टिपसुद्धा देऊन घेतलेली आहे. ठीक आहे, बघा असं व्यवस्थित गोलाकार घेतलेला आहे, थोडा वेगळ्या न्यू स्टाईलचाच. ठीक आहे, तर बघा मग आता छान अशी गळ्याच्या साईडला आणि नंतर साईडने दोन लेअरमध्ये आपण ती लेस लावून घेतली. त्यानंतर मी रेडीमेड 1 मीटर गोल्डन नॉट घेतलेली आहे आणि ती आपल्याला इथे गळ्याला लावून घ्यायची आहे. तर ही जी काही नॉट आहे तर ती शक्यतो आपल्याला 2.5 ते 3 इंच खाली लावायची असते. तर बघा व्यवस्थित ह्या पद्धतीने आतमध्ये टाकून डबल टिप देऊन लॉक करायचं, म्हणजे मग तिथून ती लवकर ओपन होण्याचे चान्सेस राहणार नाही. आणि तीच मार्किंग दुसऱ्या साईडला करायची, त्यामुळे काय होतं की दोन्ही साईडचे नॉट व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लागले जातात, नाही तर बऱ्याचदा ते वरखाली होण्याचे चान्सेस असतात. सो त्यामुळे मग व्यवस्थित काळजीपूर्वक मार्किंग करून घ्यायची आहे. ठीक आहे, तर बघा हे लावलं गेलेलं आहे आणि आता मी तुम्हाला हे बांधूनसुद्धा दाखवते. तुम्ही टाईट लूज तुम्हाला जसं कम्फर्टेबल असेल त्यानुसार तुम्ही लावू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तर इथे बघा आता मी रेडीमेड गोल्डन कलरचे जे काही सिल्क थ्रेडचे लटकन आहेत तर ते लावून घेणार आहे. तर तुम्ही इथे फॅब्रिकचे करू शकतात किंवा दुसरे डिझायनर तुम्हाला जे आवडत असेल किंवा कस्टमरच्या चॉईसनुसार तुम्ही लावू शकता. त्याचबरोबर इथे बघा सेंटरला पॅच बटन काहीही तुम्हाला जे आवडेल त्यानुसार तुम्ही इथे लावू शकतात किंवा कस्टमरच्या चॉईसनुसार सुद्धा तुम्ही नक्कीच इथे लावू शकतात. तर बघा फायनली मग साडीचा कपडा यूज करून आणि छान अशी डिझायनर गोल्डन कलरची लेस यूज करून आपण ही डिझाईन बनवून घेतलेली आहे. आणि नक्कीच बघा खूप छान अशी ही प्रॉपर फिनिशिंग सहित आपली डिझाईन पूर्ण स्टिच करून इथे झालेली आहे. बघा मी इथे बटन लावून दाखवलं की ब्लाऊजला लूक कसं येतं इथे. तर तुम्ही पॅचसुद्धा ठेवू शकतात, तर मी तुम्हाला इथे पुढे पॅच लावून सुद्धा डिझाईनला कसं लूक येतं तर ते दाखवते, म्हणजे त्यानुसार तुम्हाला जे आवडेल तसं तुम्ही इथे करू शकता तुमच्या चॉईसनुसार. तर बघा इथे मग आपण फायनली गोल्डन आणि येलो कलरच्या कॉम्बिनेशनचा पॅच लावून घेतला तर अजूनच सुंदर असं लूकसुद्धा आलेला आहे. तर बटन किंवा पॅच दोन्हीही छान दिसते, तर तुम्ही काहीही ट्राय करू शकता तुमच्या आवडीनुसार. तर बघा फक्त 1/2 मीटर साडीचा कपडा आणि लेस वापरून खूप सुंदर अशी इथे डिझाईन तयार झालेली आहे, ते पण एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम कमीत कमी टाईममध्ये. तर ही जी काही डिझाईन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीही मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही फिनिशिंगच्या टिप्स आणि ट्रिक्ससहित सांगितलेलं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती फिनिशिंग सहित कसं बनवावं तर हे तुमच्या सहज लक्षात यावे यासाठी. तर नक्की ट्राय करून बघा, ह्या डिझाईनमुळे आपल्या ब्लाऊजला आणि साडीला नक्कीच खूप सुंदर असं लूकसुद्धा येईल. सो नक्की ट्राय करा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच विचारा. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपली डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, थँक्यू.